मान्सूनचा जर बघाल तर आज अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि 27 मेला तो केरळात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे. आणि त्याचा प्रोग्रेस जो आहे तो आम्ही त्याचा अनालिसिस करत आहोत आणि त्याचा पुढचा प्रवास कसा असेल त्याबद्दल आम्ही वेळोवेळी अपडेट देत राहू. सर यावर्षी लवकर येणार आहे का मान्सून दरवर्षीपेक्षा थोडं लवकर महाराष्ट्रात दाखल होणार कितीपर्यंत? ओके. केरळामध्ये तर नक्कीच तो 3 ते 4 दिवस आधी येण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये सुद्धा तो 8 ते 9 दिवस आधी आलेला आहे. 22 मे ही तारीख अंदमानमध्ये पोहोचण्याची आहे मान्सूनची, परंतु तो जवळजवळ 8 ते 9 दिवस आधी अंदमानमध्ये पोहोचलेला आहे. महाराष्ट्राचा जर विचार कराल तर आपण अनालिसिस आणि त्याचं मॉनिटरिंग करत आहोत. आत्ता सध्या महाराष्ट्रात कधी येईल त्याविषयी आपण काही सांगू शकत नाही, परंतु त्याचा प्रोग्रेस जो आहे त्याचे अपडेट्स आपण देत राहू. महाराष्ट्राचं ऑनसेट मान्सूनची तारीख काही टेंटेटिव्ह काही सांगतो का? टेंटेटिव्ह म्हणजे सरासरी तारीख किंवा आपण जर लॉंग टर्म बघितलं तर 6 जूनला तो महाराष्ट्रातल्या दक्षिण भागामध्ये किंवा कोकणामध्ये येतो जनरली. तर त्या तारखेच्या कधी येईल ते आपण अपडेट्स देऊ, जसं मी सांगितलं. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस येत आहे, म्हणजे मान्सून पूर्व पाऊस म्हणायचं काय म्हणायचं, किती ठिकाणी आहे आणि असंच पाऊस पुढील किती दिवस अंदाज होतो? ओके. हां, येस. तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी आपण बघत असाल तर वादळी पाऊस होताना दिसत आहे. वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पडताना दिसतोय. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे सकाळी थोडंसं जास्त तापमान वाढल्यामुळे आणि त्याचबरोबर हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे. तसंच विदर्भापासून तर कर्नाटकापर्यंत एक ट्रफ आहे ज्याला आपण द्रोणीय रेषा म्हणतो आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आणि येणाऱ्या 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर, गेल्या वर्षीचा जर विचार करता गेल्या वर्षी अचानक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पुणे शहराचा अनेक भागात पडला. तशी काही शक्यता यंदा आहे पुणे शहर जिल्हा किंवा राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिथं जास्ती पाऊस पडू शकतो? पावसाचा अंदाज काय कसा असतो? ओके. मान्सूनचा जर पाऊस बघाल तर यावर्षी पहिल्या टप्प्याचा फोरकास्ट आपण एप्रिलमध्ये दिला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की सरासरीच्या तो 105% असणार आहे. म्हणजेच यावर्षीचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त असणार आहे. महाराष्ट्राचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तो सरासरीपेक्षा जास्त असण्याचे चान्सेस जे आहे 70 ते 80% आहे. म्हणजेच यावर्षीचा पाऊस महाराष्ट्रासाठी चांगला आहे आपण असं म्हणू शकतो.